काय बनवणार आहेस तू आज? आपण आज एशियन फ्युजन भेळ बनवणार. एशियन फ्युजन भेळ. होय. ओके, मला जरा सांगतोस काय काय साहित्य आहे? सो हे नारळाचं दूध, त्याच्यानंतर डीप फ्राईड नूडल्स, कोबी, कांद्याची पात, कापलेला कांदा, नंतर शेंगदाण्याचा कूट, त्याच्यानंतर आलं, ढोबळी मिरची, कापलेली मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा, चिंचेची कोळ, नंतर सोया सॉस, मीठ, ब्राऊन शुगर, गार्लिक आणि चिली पावडर. तेल तापलेलं आहे आणि आता ते एवढं तापलंय, पट 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 सगळं करायला लागणार आहे. ओके, तेल तापलेलं आहे. आता महेश काय करायचं पहिले? आपण आधी सॉस करून घेऊया. हो, सॉससाठी काय काय लागेल तुला? आधी सॉससाठी पहिल्यांदा गार्लिक. ओके, मोठा करू ना? नाही, ठीक आहे. थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला. वाव, आता हे ब्राऊन झालंय, त्याच्यात थोडीशी ब्राऊन शुगर, मग सोया सॉस. तिखट पण घालायचं ना? हो, ठीक आहे. चमचा घालू? हो. ओके, आता आपण ह्याच्यात काय काय घातलं? आलं नाही, पहिल्यांदा लसूण, मग त्यामध्ये मीठ, मग चिली पावडर, ब्राऊन शुगर आणि सोया सॉस. ओके, आता आपला सॉस तयार झालेला आहे. आता तुला बाउल देऊ ना? हो. क्या क्या डालना है इसमें? आता ही नूडल्स, मग त्यावरून आपण भेळ करतो तसं सगळं साहित्य एकत्र घालून घ्यायचं. कोबी घालून झालेले, कांद्याची पात घातलेली आहे. आता बारीक चिरलेला कांदा आम्ही घालत आहोत. त्यानंतर दाण्याचं कूट. दाण्याचं कूट म्हटलं की मंडळी आपल्याला साधारणपणे आठवते ती साबुदाण्याची खिचडीच आठवते. त्यानंतर आलं. ओके, ही काय ढोबळी मिरची, बारीक कापलेली ढोबळी मिरची, हे बारीक चिरलेली मिरच्या, टोमॅटो, काय कोथिंबीर, काय म्हणे? लेमन ग्रास म्हणजे गवती चहा. लेमन ग्रास. आणि आपल्याला आता हे घालायचं ना, चिंचे का म्हणजे किती आंबटपणा तुम्हाला पाहिजे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. थोडंसं घालावं आपलं नावाला. ओके, आता काय करायचं आपण? आता हे मिक्स करण्याच्या आधी थोडंसं ह्याच्यात पाणी घालूयात आपण, आणि नारळाचं पाणी, म्हणजे त्याचा खमंगपणा राहील मिक्स करताना. नारळाचं दूध. ओके, गॅस बंद करू? हो. आणि फर्स्ट क्लास. अभी इसको एकत्र करने का. आता मिक्स कसं करायचं एवढ्या बेसिक गोष्टी नका हो दाखवायला. बस झाली रेसिपी. झटकेपट आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. एशियन फ्युजन भेळ बनवण्याकरता लागणारं साहित्य: नारळाचं दूध, तळलेले नूडल्स, चिरलेला कोबी, कांद्याची पात, कांदा, भरडलेले शेंगदाणे, चिरलेलं आलं, कापलेली सिमला मिरची, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, गवती चहा, चिंचेचा कोळ, सोया सॉस, मीठ, ब्राऊन शुगर, चिरलेलं लसूण आणि लाल तिखट. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेलं लसूण परतून घ्यावं. लसूण परतल्यानंतर त्यामध्ये ब्राऊन शुगर, मीठ, लाल तिखट आणि 1 चमचा सोया सॉस घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका बाउल मध्ये तळलेले नूडल्स घेऊन त्यामध्ये चिरलेला कोबी, कांद्याची पात, बारीक चिरलेला कांदा, शेंगदाण्याचं कूट, चिरलेलं आलं आणि कापलेली सिमला मिरची, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो,
कोथिंबीर, गवती चहा, चिंचेचा कोळ आणि थोडंसं नारळाचं दूध घालावं. तयार केलेल्या सॉस मध्ये थोडंसं पाणी आणि नारळाचं दूध घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. तयार सॉस नूडल्सच्या मिश्रणावर ओतून एकजीव करून घ्यावा आणि एशियन फ्युजन भेळ सर्व्ह करावी.